नमस्कार. रामकृष्ण हरी. मी दीपक पळसुले. एबीपी माझाच्या माझा विठ्ठल माझी वारी या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. वारकऱ्यांचा, वैष्णवांचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे अर्थात वारीचा हा सोहळा. काल तुकोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज पार पडल्यानंतर माऊलींच्या आळंदीतून ज्ञानोबांच्या पादुका पंढरीच्या दिशेनं निघतील. इंद्रायणीच्या पवित्र तीरावर वसलेली आळंदी नगरी, जिथे माऊलींनी संजीवन समाधी घेतली, त्या भूमीत हा प्रस्थान सोहळा पार पडतोय. टाळमृदुंगाचा निनाद, कपाळी गोपीचंदन, हातात भगवी पताका आणि ओठांवर ज्ञानोबा तुकाराम अखंड सुरू असलेला गजर. हा वारी सोहळा म्हणजे श्रद्धेचा प्रवास आहे, समतेचा संदेश आहे आणि विठ्ठल भेटीची अखंड आस आहे. या वारीची प्रत्येक अपडेट, प्रत्येक रंग आपण पाहणार आहोत एबीपी माझाच्या माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमातून. आणि यानंतर आपण आळंदीत जाऊयात. आपला प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्यासोबत आहे. गोविंद, रामकृष्ण हरी. आजवर तुम्ही अनेकदा वारी कव्हर केली, प्रस्थान सोहळा अनुभवला. यंदाचा हा प्रस्थान सोहळा नेमका कसा आहे? विनोद, आजचा हा जो काही प्रस्थान सोहळा आहे तो वेगळा यासाठी आहे कारण ज्या इंद्रायणी नदीच्या काठावरती आत्ता इतके वारकरी जमले असते की वारकऱ्यांचा पूर या इंद्रायणीला आला असता. आता मात्र इंद्रायणीला पूर आहे तो पाण्याचा आहे आणि तो तब्बल 4 ते 5 दिवसापासून सुरू आहे आणि याच इंद्रायणीच्या पाण्याने वारकऱ्याची वाट अडवली आहे. म्हणून आपण बघतोय की खरं तर जे वारकरी पुण्यात येऊन विसावलेत हे सगळे वारकरी आज या आळंदीमध्ये असते. आळंदीमध्ये आल्यानंतर इंद्रायणीत पाय बुडवायचे, त्यानंतर मुखदर्शन घ्यायचं आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याचा हा प्रस्थान सोहळा अनुभवायचा, यासाठी महाराष्ट्रातले वारकरी आळंदीमध्ये येत असतात. मात्र आपल्याला माहीत आहे, जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रशासनाने असेल, या सगळ्यांनी आव्हान केल्यानंतर वारकरी पुण्यामध्ये येऊन थांबले आणि त्यामुळे आपण बघतोय की सकाळपासून दाखवायचा प्रयत्न करतोय की आळंदीमध्ये मुख्य मंदिराकडे येण्यासाठी जे 2 महत्त्वाचे पूल आहेत, या दोन्ही पुलाचं खूप मोठं नुकसान झालं आहे आणि त्यामुळे कुठल्याही वारकऱ्यांना या मंदिरापर्यंत पोहोचता आलं नाही. तरीसुद्धा माझ्या बाजूला तुम्हाला जो ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष ऐकू येतो आहे, माझ्या बाजूला तुम्हाला जो माऊलीचा हा प्रस्थान सोहळा पाहायला मिळतो आहे, हा सगळा प्रस्थान सोहळा त्याच भक्तिभावामध्ये साजरा होतो आहे. अगदी सकाळपासून विधिवत पूजेसह जी काही प्रथा परंपरा असते, ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पादुकाचं सकाळी पूजन झालं. त्यानंतर आता आपण बघतोय की जे मानाचे मानकरी आहेत, खरं तर या दिंड्यामधले, त्यांना मोजक्याच लोकांना मध्ये प्रवेश दिलाय, वारकऱ्यांना प्रवेश दिलाय. जवळपास 56 दिंड्याचे 10 मानाचे वारकरी या ठिकाणी निवडण्यात आले होते, ज्यामध्ये टाळकरी आहेत, मृदंग वादक आहेत, त्यानंतर तुळशीवंदन घेतलेल्या महिला वारकरी असतील, या सगळ्या प्रमुख वारकऱ्यांना इथे येऊन त्यांचा सन्मान केला जातो, त्यांना प्रसाद म्हणून नारळ दिलं जातं आणि ही आता प्रक्रिया सुरू आहे. अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या मंदिरातूनच माऊली महाराजांच्या पादुका बाहेर येतील आणि त्यानंतर हा प्रस्थान सोहळा अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा असेल. कारण मागच्या 1.5 ते 2 तासापासून जे वारकरी, टाळकरी अभंग म्हणत होते, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत होते, त्यांचा आता ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष काही वेळासाठी जरी थांबला असला तरी पुढच्या काही वेळामध्ये पुन्हा एकदा ज्यावेळेस माऊली या मंदिरातून बाहेर पडतील आणि त्यांच्यासोबत हे वारकरी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत बाजूलाच गांधीवाड्यामध्ये आज हा पहिला मुक्काम असेल. आज आषाढी वारीला सुरुवात होणार आहे. आषाढी वारीचा हा पहिला मुक्काम असणार आहे तो या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजाच्या मंदिराच्या बाजूला असलेल्या गांधीवाड्यामध्ये. आणि गांधीवाड्यात ज्यावेळेस ही माऊली महाराजांची पालखी विसावेल त्यानंतर उद्या पुण्याच्या दिशेने सगळे वारकरी चालायला लागतील. विनोद. गोविंद, आज खरं तर माऊलींची पालखी प्रस्थान ठेवते आहे. यानंतर पुढचा जो टप्पा असणार तो म्हणजे गांधीवाड्यामध्ये मुक्काम असणार आहे, तुम्ही सांगितलं. या पुढचे नेमके टप्पे कसे असणार आहेत आणि आज आळंदीमध्ये पावसाची परिस्थिती नेमकी काय आहे? दीपक, आपण बघतोय की सकाळपासून जो पाऊस होता तो रिमझिम स्वरूपाचा होता. आता काही वेळापूर्वी सुद्धा पाऊस चालू होता आणि याच पावसामध्ये हे सगळी विधी पूर्ण होत होते. आता पाऊस जरी उघडला असला तरी आणखी डोक्यावरचे जे काही ढग आहेत, पावसाचे ढग आहेत, ते काही कमी झालेले नाही आहेत. कारण मागच्या 5 ते 6 दिवसापासून या परिसरामध्ये दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय. आता पावसाने थोडी उसंत दिली आहे, मात्र काही वेळाने पुन्हा पाऊस जरी सुरू झाला तरी त्या पावसाच्या धारा अंगावर घेत ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करणारे हे वारकरी अगदी तितक्याच भक्तिभावाने हा सगळा सोहळा साजरा करत असतात. खरं तर पाण्याने वारकऱ्याची वाट जरी अडवली असली तरी प्रथा परंपरेमध्ये काहीही खंड पडत नाही आणि म्हणूनच त्या प्रथेप्रमाणे अगदी सायंकाळच्या वेळी
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ज्यावेळी या मंदिराच्या बाहेर येतील त्यानंतर त्याला प्रदक्षिणा घालतील आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर ते प्रस्थानाला सुरुवात होईल. साधारणतः अर्धा ते पाऊण तास हा सगळा कार्यक्रम असतो. मात्र हाच कार्यक्रम डोळ्यात साठवण्यासाठी पंचक्रोशीतील वारकरी, पंचक्रोशीतील लोक, भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले असतात. हा सोहळा यासाठी वेगळा आहे कारण आता कुठल्याही बाहेरच्या व्यक्तींना अथवा पंचक्रोशीतील नागरिकांना मध्ये प्रवेश दिलेला नाही आहे. आता माझ्या बाजूला तुम्हाला जे वारकरी पाहायला मिळत आहेत हे सगळे वारकरी मानाचे वारकरी आहेत आणि प्रशासनाने तयारी केली होती की 1,500 वारकऱ्यांना मध्ये प्रवेश देण्यात आला आहे आणि ह्या मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत आपण बघतोय की हा प्रस्थान सोहळा पार पडत आहे. दीपक. गोविंद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. या वारी संदर्भातले हर एक अपडेट पुढचे काही दिवस तुमच्याकडून जाणून घेतच राहू. या संपूर्ण वारी सोहळ्याबद्दल, वारीच्या या परंपरेबद्दल देवस्थान संस्थानचे विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांच्याशी खास संवाद साधला आहे एबीपी माझाच्या वारकरी शिवलीला पाटील यांनी. पाहूया. जिथे श्रद्धा भक्तिभावाने गेली 3 दिवस उत्तुंग भरणारी ही इंद्रायणी, पण आज 4ही पूल मोकळे झाले आणि अगदी ज्ञानोबारांनी भक्तांना यायला वाट दिली आणि तरीसुद्धा व्यवस्थित पद्धतीने आजचा हा प्रस्थान सोहळा सुशिस्त पद्धतीने केला जातो आहे. आपण डॉक्टर दादांना विचारूयात की नेमकं ही सगळी सुव्यवस्था करत असताना आणि या ज्ञानोबारांचं सामर्थ्य त्यांच्या शब्दात आपण समाजापर्यंत पोहोचूया. त्यांना विचारूया ही भावना कशी वाटते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पंढरपूरची वारी हा महाराष्ट्राचं सांस्कृतिक प्रवाह आहे असं माझं मत आहे. कारण ह्या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर हा एक आनंद सोहळा आहे. आनंद तेथीचा मुक्याशी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तन्ने, नाचत नाचत जाई रे पंढरी विठ्ठल रखुमाई पाहू रे. एक वेगळं सामर्थ्य प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये किंवा प्रत्येकाला वारीच्या वाटेवरती आपल्याला मिळत असतं. आत्तासुद्धा पाहिलं तरी ज्ञानोबारायांच्या कृपेने पाणी ओसरलेलं आहे, पण 3-4 दिवस सातत्याने त्या पुलावरती पाण्याचा मारा झाल्यामुळे ती थोडीशी कमकुवत होण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस प्रशासनाने थोडंसं अजूनसुद्धा अलर्ट सांगितलेलं आहे, जेणेकरून आणि लोकांना अजून ते काही सोडत नाही आहेत. कारण वारकऱ्यांची त्या ठिकाणी जी सेफ्टी आहे, सिक्युरिटी आहे, त्याचा एक मोठा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येकाला आवाहन केलेलं आहे. मंदिर प्रशासनाने त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ज्या 47 दिंड्या आहेत त्या दिंड्यांच्या पैकी प्रत्येक दिंड्यांमधले 10 वारकरी आपण प्रस्थान सोहळ्याला मंदिरामध्ये घेऊ असं सांगितलं होतं. पण थोडा पाऊस कमी झाल्यामुळे ती संख्या आपण आता 30-35 पर्यंत वाढवलेली आहे. सगळ्या मानकऱ्यांना, सेवेकरांना आपण मंदिरामध्ये प्रस्थान सोहळ्यासाठी घेणार आहोत. ज्ञानोबारांनी बरोबर प्रस्थानच्या आदल्या रात्री हे मोकळे केलेले रस्ते, हे झालेलं व्यवस्थापन, आजचा कमी असलेला पाऊस, 3 दिवसाचा जो पावसाचा भडीमार आहे, एक विश्वस्त म्हणून, एक ज्ञानोबारांचा सेवक म्हणून तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं? हा मार्ग माऊलींनीच मोकळा केला असं आपण म्हणालं आणि ही श्रद्धा आपल्या प्रत्येक वारकऱ्याची असते. कारण संत चळवळ मुळात कशासाठी? मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते, तेणेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. ज्या ज्या ठिकाणी आपल्या मार्गामध्ये अडथळे येतात, कारण मी नेहमी सांगतो हा एक प्रवाह आहे. जसा तो आध्यात्मिक प्रवाह आहे, सांस्कृतिक प्रवाह आहे, तसा लोकजीवनाचाही प्रवाह आहे. तो वाहतच जाणार आहे. हा आजचा नाही आहे, अनेक वर्षांपासूनचा हा प्रवाह आहे. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थापन जेव्हा करत असतो तेव्हा आमची जी सेवा आहे ना, तो प्रवाह खंडित होणार नाहीच आहे. पण त्या प्रवाहामध्ये काही अडचणी आल्या तर तेवढं दूर करण्याचं काम आम्ही करतो. तो प्रवाहामध्ये आपण त्या गंगेमध्ये हात धुतले की ते आपोआप धुतले जाणार आहेत. त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. त्या दृष्टिकोनात तीच भावना आम्ही ठेवलेली आहे. पण माऊलींची कृपा अशी की आत्ता सगळ्या पुलाचं पाणी शक्यतो ते ओसरलेलं आहे, पण थोडीशी सिक्युरिटीची चिंता पोलिसांची त्या ठिकाणी असल्यामुळे आणि एकदा माऊली आली की माणूस देहभान विसरून जातो. म्हणजे त्या ठिकाणी त्याला ते काही राहत नाही. त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाची ती अवस्था होते. माऊलीमय आपण सगळेजण होतो. त्या दृष्टीने आम्ही व्यवस्थापन म्हणून त्याही अवस्थेचं त्यांचं जे चिंतन करून त्या अवस्थेमध्ये त्यांना जास्तीत जास्त ती समाधानकारक वारी कशी होईल याच्याकडे आमचा कल राहणार आहे आणि त्याच्याकडे आम्ही नक्कीच लक्ष देणार आहे. अर्थात. आणि हीच प्रार्थना ज्ञानोबारांच्या चरणी करत आपण सगळी माणसं पुन्हा एकदा तन मन धनाने आणि सगळ्यात मोठं नाही तनाने तर चित्ताने तरी ज्ञानोबारांचा प्रस्थान सोहळा अनुभवतोय. रामकृष्ण हरी. महाराष्ट्रभरातून हजारो दिंड्या या सोहळ्यात सहभागी होतात. ज्ञानोबांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढे पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होतात. याच दिंडीतल्या वारकऱ्यांशी खास संवाद साधलाय कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी. आमची दिंडी हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव महाराजांच्या इथून. अर्थात ज्ञानोबाराय
ज्यांना सामर्थ्याने जवळचं आणि पांडुरंग परमात्म्याचे सगळ्यात जवळचं भक्त नामदेवराय, जे नामदेवराय ताकदीने सांगतात की आम्हाला जगाच्या मालकाकडनं काहीच नको आहे, म्हणजे अगदीच निरपेक्ष असणारी ही सेवा जी ताकदीने करतात. त्या नामदेवरायांच्या हिंगोली जिल्ह्यातनं नरसी नामदेव इथून आलेली ही दिंडी, आणि या दिंडीच्या परंपरेमुळे कुठलाही त्रास झाला, कितीही संकट आलं तरी अविरतपणे चालू आहे. आणि आता ही दिंडीची प्रदक्षिणा चालू आहे, आणि या दिंडीच्या प्रदक्षिणामध्ये ही सगळी महाराज मंडळी ताकदीने किती प्रवास, किती अतिवृष्टी असली तरी ते करतच आहेत. आणि त्यांचं सामर्थ्याने जे नियम आहे, जे जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकवू न दे हरी. काहीही झालं तरी पंढरीची वारी चुकू द्यायची नाही आहे, हे जे जगद्गुरू तुकोबारायांचा प्रण आहे. आणि आमच्यासाठी एकादशी म्हणजे, या एकादशीला पोहोचणं म्हणजे ताकदीने इतकं महत्त्वाचं आहे की हे व्रत जर नाही केलं, मला महाराज म्हणतात की ज्याला हा नियम आणि हा व्रत नाही आहे त्याला सामर्थ्याने प्रेतच समजावं, ज्याला जिवंत समजूच नाही, म्हणून स्वतःचा जिवंतपणा सिद्ध करण्यासाठी करत असलेली ही वारी. आणि या वारीमध्ये असणारी ही सगळी महाराज मंडळी, मी महाराजांना विनंती करते की नेमका वारीमधला आनंद समाजापर्यंत पोहोचण्यासाठी ते एखादा सुंदर अभंग किंवा हे तुम्ही म्हणा. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो दीनाचा सोयरा पांडुरंग, दीनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. वा, छान एकदम. आणि याच आनंदामध्ये ही वारी पंढरपुरामध्ये पोहोचते आहे. आणि खरं तर वारीचा आनंद हा वारी केल्याशिवाय कळत नाही, अगदी तसंच आहे. आणि त्यामुळे ही वारी आनंदाने अशीच अविरतपणे चालू आहे. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराज. यंदा आपल्या या वारी सोहळ्यात एबीपी माझाचा छोटा वारकरी देखील सहभागी झाला. वारीचे सगळे अपडेट्स तो आपल्याला देतोय. आज माऊलीच्या आळंदीतून तो आपल्याला काय सांगतोय बघूया. रामकृष्ण हरी. मित्रांनो, मी सध्या देहूतील इनामदार साहेब वाड्याजवळ आहे आणि पालखी निघण्याची तयारी सुरू झाली आहे. आजचा पहिला विसावा असेल अनगडशहा बाबा यांच्या स्मृतीस्थळावर, जिथे पहिली अभंग आरती होईल. त्यानंतर चिंचोली पादुका मंदिर येथे दुसरा विसावा होईल. दुपारचा विसावा निगडी येथे असेल आणि दिवसाच्या शेवटी पालखी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामी पोहोचेल. आता जाऊया श्री क्षेत्र आळंदीमध्ये. आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची भव्य सुरुवात होत आहे. मी सध्या आळंदीमध्ये आहे आणि वातावरण पूर्ण भक्तिमय झालं आहे. आज दुपारी सुमारे 3 वाजता पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. हजारो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आणि पालखीसोबत चालण्यासाठी सज्ज झाले आहेत. आजचा मुक्काम गांधीवाडा येथील दर्शन मंडप इमारत आळंदी संस्थान येथे असेल. मित्रांनो, दोन्ही पालख्या आता पंढरीच्या दिशेने भक्ती, श्रद्धा आणि नामगजरात मार्गस्थ होत आहेत. वारीच्या अधिक अपडेट्ससाठी, लाईव्ह वारी पाहण्यासाठी आमच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा. दिलेला QR कोड स्कॅन करून आत्ताच भेट द्या छोटावारकरी.com ला. म्हणतो छोटा वारकरी, बोला रामकृष्ण हरी. आळंदीत हा प्रस्थान सोहळा रंगत असताना तिकडे पुणे शहरात देखील पालखी सोहळ्याची या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. संत ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील विठ्ठल मंदिर परिसरात होणार आहे. तिथून आढावा घेतलेला आहे मिकी घईनं. आपण पाहूया. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहे. ज्या भवानी पेठेत माऊलींची पालखी मुक्कामी असणार आहे त्या ठिकाणी
महानगरपालिका असेल आणि प्रशासन असेल यांच्याकडून तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. भव्य असं मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे, जेणेकरून इथं येणारे जे हजारो लाखो वारकरी आहेत त्यांना कुठंही पावसाचा त्रास होणार नाही आणि संत माऊलींची पालिकेचे दर्शन, पादुकेंचे दर्शन सहजरित्या घेता यावेत यासाठी अशा पद्धतीने भाविकांसाठी रांगासुद्धा करण्यात आलेल्या आहेत. प्रॉपर बेरिगेज आहेत आणि आत्तासुद्धा आपण बघितलं तर स्वच्छता या ठिकाणी केली जाते. त्याचबरोबर यावेळेस जिथं ज्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये दरवर्षी भवानी पेठेत पालखी मुक्कामी असते माऊलींची, तिथलं स्वरूप काहीसं बदललेलं आहे. माझ्यासोबत विश्वस्त मंडळ आहे विठ्ठल मंदिराचे. नक्की दरवर्षी आम्ही इथं यायचो तेव्हा एक मंदिर असायचं इथं, आणि आज बघितलं तर एक भव्य जागा अशी उभी आहे. त्याचं कारण एकच की गेली 350 वर्षापासून हा पालखी सोहळा या भवानीपेठ पालखी विठ्ठल मंदिरमध्ये चालू आहे परंपरेनुसार. त्याच्यानंतर काही वर्षांनी म्हणजे सध्या एक 3-4 वर्षापासून जागेच्या अभावी आणि पुणे शहराची वाढ झाल्यामुळे इथं भाविकांची गर्दी खूप होत चालली. त्याच्यामुळं आळंदी देवस्थानने आम्हाला वेळोवेळी सांगितलं की बाबा तुमची जागा वाढवा आणि प्रशस्त मोठं तळाची जागा करा. त्या दृष्टीने आम्ही आमचे प्रयत्न चालू केले. आम्ही विश्वस्त मंदिराकडनं तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, तसेच सध्याचे आत्ता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री सुनेत्रवहिनी पवार यांच्याकडे आम्ही निवेदने दिली की बाबा शासन धोरणानुसार जेथे जेथे पालखीचा मुक्काम आहे त्या जागा शासन ॲक्वायर करून मंदिर परिसर विकसित करून पालखी सोहळा चांगला करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. त्याची दखल घेऊन त्यांनी तातडीने पुणे महानगरपालिका शासनाचे विविध खाते यांना सांगून की सदरची जागा कशी मिळते ते पहा आणि त्यावेळेस मग संत तुकोबांच्या पालखीचा पुण्यातला मुक्काम निवडुंग विठ्ठल मंदिरात असतो. तिथेही पाऊस आणि इतर गोष्टींचा विचार करता मोठी तयारी सुरू आहे, तीही आपण पाहूया. देहूहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या पुण्यामध्ये मुक्कामी असते. पुण्यातील नानापेठ परिसरातील निवडुंग विठोबा या मंदिरामध्ये पालखी उद्या मुक्कामी असणार आहे आणि त्यासाठी या निवडुंग विठोबा मंदिराला सुंदर अशी रोषणाई करण्यात आलेली आहे. स्वागताची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि इथं आपण जर बघितलं तर जे मंदिराच्या समोरचं हे सभामंडप आहे, मुख्य सभामंडप, जिथं संत तुकाराम महाराजांची पालखी ठेवली जाते. पादुका या ठिकाणी दर्शनासाठी ठेवले जातात. त्याची संपूर्ण हे तयारी आपण बघतोय, रोषणाई बघतोय. ज्यांच्यावर या संपूर्ण पालखी सोहळ्याचं जे प्रमुख आहेत ते सध्या आपल्या सोबत आहेत. सर, एक वेगळी परंपरा आहे या निवडुंग विठोबा मंदिराची, उत्सुकता तर असतेच. अगदी यावर्षी पालखी 1 महिना उशिरा आलेली आहे, कारण अधिक ज्येष्ठ मास होता. सर्व वर्षभर लोकांना या वारीची खूप उत्सुकता असते, कारण जगातला एकमेव असा अद्वितीय सोहळा आहे की इथं कुठे इव्हेंट मॅनेजमेंट नसतं, कोणाला आमंत्रण दिलं नसतं, कोणाला काळजी नसते 15 दिवसात काय होणार आहे, सगळे विठुराया निभावून घेऊन जातो. आता यावर्षी पालखीचं हे 340वं वर्ष आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराजांनी 1685 साली हा सुरू केलेला पालखी सोहळा अव्याहतपणे पुण्यामध्ये श्री निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये आपल्या इथं येतो आणि हा सोहळा अत्यंत अद्भुत रीतीने साजरा केला जातो. आपण बघतो तयारी खूप जोरदार सुरू आहे. पाऊस जोरदार होतोय पुण्यामध्ये. तयारी पूर्ण झाली? सगळंच जोरदार आहे, म्हणजे निसर्गाने भरपूर साथ दिलेली आहे असं म्हणता येईल. आज तुम्ही बघता की संपूर्ण ठिकाणी बघतोय, देहू असेल, आळंदी असेल, इंद्रायणीला जर प्रचंड पूर आला आहे पावसामुळे, पण मंदिर प्रशासनानं, महानगरपालिकेनं, त्याच्यानंतर